नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिजुशी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तरी आज आपण येऊन पोहोचलेलो आहे शेतकऱ्यांची मुलाखत घेण्याचा जो आपला कार्यक्रम आहे। आज आपण येऊन पोहोचलेलो आहे त्या मुलाखतीमध्ये प्रमोदजी बनसिंगे यांच्या शेतामध्ये यांनी आपल्या मिजुशी इंडिया लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं कोणतं प्रॉडक्ट वापरलेलं आहे आणि मारण्या अगोदर आणि मारण्यानंतर यांना काय त्याच्यामध्ये फरक जाणवला ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, आपलं शेतकरी मित्रांना पूर्ण परिचय सांगा। नमस्कार शेतकरी, माझं नाव प्रमोद यशवंतराव बनसिंगे, मुक्काम कोच्ची, पोस्ट गडेगाव, तालुका सावणे, जिल्हा नागपूर। कोच्ची येथे माझं 8 एकर शेत आहे। त्यामध्ये मी तूर प्लस पराठी गोडी पद्धतीने लावण केलेली आहे। तसेच माझ्या शेतामध्ये सीताफळीचे 600 झाड आहे। त्यामुळे जवळजवळ कपाशी क्षेत्र 4 आणि 2 6 एकर ते 5 एकर क्षेत्र माझं कपाशीचं आहे। तर माझ्या गावातली स्थिती अशी आहे की इथे हरवर्षी मजुराचा खूप तुटवडा असल्यामुळे तणनाशकाचा वापर सर्वात जास्त संपूर्ण कास्तकार करतो। तर माझ्या शेतामध्ये मी जेव्हा तणनाशकाचा वापर केला, 3 वेळा वापर केला, तिसऱ्या वेळेच्या वापराच्या वेळेस माझी पराठी संपूर्ण अशी जळालेली, वेळे वाकडे झालेली, शेंडे मुरगळलेली, म्हणजे झाडाची परिस्थिती गंभीर होती तेव्हा खूपच। मला विचार पडला का आता मी कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट मारावं, कोणाला भेटावं, कोणाला माहिती विचारावं, कशाबद्दल। आपलं झाड 8 दिवसाच्या अंदर, कारण तिसरा म्हणजे पोळ्याच्या जवळचा फवार, जिथून झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे फुलपातीचं रूपांतर 44 दिवसात झालेले असते। त्यामुळे मला विचार पडला, माहिती पडलं का मिजुशी कंपनीचे प्रतिनिधी ईशान सर यांचा मी मोबाईल नंबर मिळवला दुसऱ्याकडून। त्यांना मी तसेच लगेच 4 दिवसाच्या नंतर फोन केला। 5व्या दिवशी मला ते पराठीचं जळलेलं स्वरूप दिसायला लागलं। तर त्यांनी मला मिजुशी कंपनीचं प्रोडक्ट सांगितलं। त्यामध्ये मला 1261 बुरशीनाशक फवारणी। तर दादा, अल्गारिया तुम्ही आपल्या मिजुशीचं अल्गारिया हे पेटेंट प्रोडक्ट आहे, याची तुम्ही फवारणी केली होती। तर महिना आधी फवारणीच्या पासून तर आजपर्यंत तुम्हाला तुमच्या पिकामध्ये, कपाशी पिकामध्ये काय फरक जाणवत? सर, जेव्हा तणनाशकानं पराठी जळाली होती तेव्हा माझ्या पराठीची हाईट खूप इथली होती। बरोबर। त्यानुसार मग मी जसंही हा प्रोडक्टचा फवारा मारला, त्याच्या 8व्या दिवशी आपापच सर शेंडा, पानं खुलण्यापासून, नवीन फुटवे फुटण्यापासून आणि ग्रोथ सर त्याची 8 दिवसामध्ये मला कमसे कम 1.5 फुटा एवढी जाणवायला लागली। म्हणजे झाड पूर्णपणे चालीवर आलं सर। ना फांद्याचं अंतर, तणनाशक मारल्याच्या नंतर फांद्याचं अंतर ते असे छोट मुळं फुटल्याचे वाणी होते, पण तसं मला काहीच नाही दिसलं सर। माझ्या फांद्याचं अंतर, मित्रांनो आपण बघू शकतो बनसिंगे सरांच्या शेतामध्ये कपाशीच्या वाणामध्ये चांगल्या प्रकारचे पात्या फुलांचे आणि काळोखी आताही झाडामध्ये धरून आहे। आणि सोबत आपण कोणतेही जर या क्षेत्रामध्ये जर बघितलं आणि सोबतच जमिनीकडे बघितलं तर जमीन ही खालच्या दर्जाची आहे, म्हणजे जिथे अन्नद्रव्याचे पुरवठा खूप कमी असते अशा अवस्थेमध्ये सुद्धा या पराठीचं स्वरूप खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि दादा, तुम्ही या अल्गारियाचे किती मिली प्रमाणे वापरला होता? मी सर याचे 40 मिली प्रमाणे फवारणी केली।